बघा आमच्याकडे कसं चाललंय. मम्मी हे काय पाणी टँकर घेऊन जातात. बघू शकता तुम्ही आता आमच्यापासून वारी केलेलं आहे आणि मग आमची मम्मी आता एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर बघूया. तर स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रिया साई ब्लॉग आणि आज मी करणार आहे मैसूर बोंडा. तर बघूया प्रथम त्यासाठी काय काय लागते. हे काय हे मी मैदा घेतलेला आहे, एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तिथं बारीक मिरची चिरून घेतलेली आहे, हे खायचं सोडा आहे, हे अर्ध वाटी जिरा आहे आणि दही. हे काय म्हणले मैद्याचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ. आता मी ह्यात दही ह्या पातेल्यात घेणार आहे. तर या दही मध्ये दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. गर 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 आणि आता या दही मध्ये आपण घालणार आहे गर 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 मी एवढंच सोडा घेतलेला आहे आणि आता हे दही मध्ये टाकणार आहे सोडा. आता आमची मम्मी टाकणार आहे याच्यात मीठ आणि हे मीठ. बघा कसं झालेलं आहे. आणि नुसतं जरासा गोड लागण्यासाठी जरा चिमूटभर साखर. साखर दही झालं. आता यात मी टाकणार आहे जिरा. छाप बनावी छाप. आणि ह्यात आता तांदळाचं पीठ. तर या रेसिपीचं नाव आहे मैसूर बोंडा. आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता मी यात टाकणार आहे मैदा. मी ज्या वाटीनं दही घेतलं होतं त्याच वाटीनं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि हे मिरची. बघा कसलं झाले. आता हाताने चांगलं ह्याला मी एकजीव करते. बघा आता आमची मम्मीला असं मॅश करायला. आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं हे करून घेऊया. एक चमचा तेल घालले आणि आपण ह्याच्यात आता असं पीठ असं झालेलं आहे तर आता आपण ह्यात 1 चमचा तेल टाकूया. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ असं फेटून घ्यायचं आहे. हे खायला चांगले सॉफ्ट असतात आणि भारी लागतात खायला. हे मैसूर साईडला वगैरे भरपूर असतात. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे.
हे चांगलं ह्याला असं हलवायला लागतं एकसारखं. तर ह्याची पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, हे असं व्हायला पाहिजे, म्हणजे तेलात आपल्याला भजी सोडायला छान होतं. तर आता मी ह्याला एक 15-20 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर आता भेटूया थोड्या वेळाने. तर आता मी ते मैसूर बोंडा भजी बरोबर खायला चटणी करणार आहे. तर चटणीसाठी मी घेतले शेंगा, खोबरा, मिरची आणि कढीपत्ता. आता मी सगळे हे एकत्र वाटून घेणार आहे आणि त्याची चटणी करणार आहे. तर आता इथं मी पातेलं ठेवलेलं आहे चटणीसाठी आणि इथं मैसूर बोंडा करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता मी ह्याच्यात 1 चमचा तेल टाकते. 1 चमचा तेल घालत आहे आणि आता ह्यात आपण तेल गरम झाल्यावर हे जिरं आणि मोहरी, आता हे मोहरी तेलात घालणार आहे. मोहरी चांगलं तडतड आली तर आपण यात जिरं घालणार आहे आणि थोडीशी कढीपत्ता. आता गॅसचा फ्लेम स्लो करू आणि हे आपलं चटणी यात तर आता इथं मी चवीनुसार मीठ टाकत आहे. तर आता इथं आपली चटणी तयार झालेली आहे. तर हे बघू शकता आपली चटणी. मी हे असं घट्टच ठेवणार आहे. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर मग तुम्ही पाणी ऍड करू शकता. बघू शकता तुम्ही आपलं पीठ चांगलं हे झालेलं आहे 15-20 मिनिटं ठेवल्यानंतर. आणि आता मी तिथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे. तर आता जरा पाण्यात हात हे करायचं आणि हे पीठ आता हातात घेऊन मग आपण तेलात सोडायला पाहिजे. आता माझी इथं कढई मोठी आहे म्हणून मी एक ताटात सोडणार आहे. तर एक 5 मिनिटांनी आपण त्याला जरा हलवणार. तर हे बघू शकता तुम्ही कलर कसं चेंज होत आहे. हे आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे, नाहीतर मग आतून कच्चच राहील. म्हणून ह्याला चांगलं बारीक फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि पोरं घरी असलं की पोरासनी काय नंतर काय वेगळं वेगळं खायला लागतं. मग घरच्या घरी काहीतरी आपण त्यांना बनवून द्यायला पाहिजे. हे मैसूर बोंडा कसं एकदम सॉफ्ट होतात, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात. हे बघू शकता आपला कलर किती छान आलेला आहे. तुमच्या घरी लहान पोर असलं तर तुम्ही त्यात मिरची घालू नका, बिगर मिरचीचे पण करू शकता तुम्ही. आणि ह्यात बारीक बारीक खोबऱ्याचं पीस देखील घालायचं, घातलं तरी चालतं. ते आपले आता तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण आता हे पण
त्यात सोडणार आहे. हे बारकं बारकं म्हणजे थोडं थोडं घेऊन तेलात टाकायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. गॅसचा फ्लेम तुम्ही ह्याच्यानंच ठेवा. लय स्लो पण नाही आणि लय फास्ट पण नाही. मध्यम आचेवर आपण हे तळून घ्यायला पाहिजे. हे पोरासने असं काहीतरी करून दिलं ना नवीन नवीन, पोरं लय खुश होतात. तर आता इथं बघू शकता तुम्ही आपला म्हैसूर बोंडा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बाहेरून चांगलं क्रिस्पी झालेलं आहे आणि आतून हे बघा कसं सॉफ्ट झालेलं आहे. आणि हे तुम्ही चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता. तर आमचं चॅनल आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.